आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती जिल्ह्यात ठळकपणे दिसून येत आहे। भाजपानंतर जिल्ह्यात स्वतंत्रपणे सर्वाधिक ठिकाणी पॅनल उभे करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आल्याचे स्पष्ट झाले आहे। जिल्हाभरात 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे केले असून काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार शिवसेनेशी युती देखील केली आहे। नंदुरबार आणि नवापूर येथे राष्ट्रवादी व शिवसेना यांनी एकत्र येत भाजपाविरुद्ध संयुक्त आघाडी उभी केली आहे, तर शहादा व तळोदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनल उभे करत आपली ताकद दाखवली आहे। दरम्यान भाजपासोबत युती करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रारंभी सकारात्मक विचार होता, मात्र चर्चा पुढे सरकू शकली नाही। या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे म्हणाले, भाजपाशी बोलणी करण्याचा विचार होता, पण भाजपामध्येच मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजी असल्याने आम्ही कोणाशी बोलायचे हे स्पष्ट नव्हते, त्यामुळे चर्चा होण्या अगोदरच विषय थांबला। भाजपातील अंतर्गत वाद आजही स्पष्टपणे दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या संपर्क मोहिमा, स्वतंत्रपणे उभे केलेले पॅनल आणि काही ठिकाणी केलेल्या युतीमुळे जिल्ह्यात हा पक्ष भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाची मजबूत ताकद म्हणून समोर येत असल्याचे राजकीय चित्र तयार झाले आहे। एक लक्षात घ्या की भाजपमध्ये आम्ही कोणाशी संवाद साधावा हा एक फार मोठा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडतो, नेहमी पडतो। तिथं भाजप सोबत त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जिल्हाभरामध्ये अनेक प्रकारच्या गटबाजी भाजपामध्ये आम्हाला दिसून येते। त्या ठिकाणी कुठल्या तालुक्यात नेमकं कोणाशी बोलावं हा देखील प्रश्न आम्हाला पडत असतो। विशेष करून अक्कलकुवा धडगावमध्ये कोणाशी चर्चा करावी, नवापूरमध्ये कोणाशी चर्चा करावी, हे प्रश्नचिन्ह असलेले आमच्या आज देखील प्रश्नचिन्ह आहे, मी तुम्हाला सांगतो। तर त्या ठिकाणी आणि हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी बऱ्यापैकी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात देखील आहे किंवा नेमकं कोणाशी बोलावं। तर त्याच्यामुळं भाजपसोबत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न जरी आम्ही केला तरी कोणाशी संवाद साधायचा, कोणाशी बोलायचं हा एक मोठा प्रश्न कायम आमच्या डोक्यात राहिलेला आहे। त्याच्यामुळं अशा प्रकारची युती भाजपसोबत होऊ शकलेली नाही। शेवटी युती आघाडी करता चर्चा होणं आवश्यक असतं, सुसंवाद होणं आवश्यक असतं। त्याच्या अभावामुळे त्या ठिकाणी भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेलेला नाही। आपण बघितलं ना की संभ्रमाचं वातावरण नाही। ही मी तुम्हाला वारंवार सांगितलं की नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते। कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेत असतो। आम्ही निर्णय घेताना समजा शहादामध्ये, तळोद्यामध्ये आणि नवापूरमध्ये आम्ही एकला चालवण्याची भूमिका घेतलेली आहे। तर त्या ठिकाणी शिंदे गटाने फक्त नवापूरमध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। तर मात्र सर्व या तिन्ही नगरपालिकांमध्ये सर्व उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर उभे आहेत। त्या पॅनल हे पूर्णपणे घड्याळाचं पॅनल आहे। तर त्या ठिकाणी ही जी काही मागणी असते ही स्थानिक लेवलवरनं त्या मागण्या केल्या जातात, म्हणून त्या ठिकाणी तसे निर्णय होतात। नंदुरबारमध्ये जी काही आम्ही निर्णय घेतले ते तिथल्या स्थानिक आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळं त्याला काही अडचण नाही। तालुक्याप्रमाणे हे निर्णय बदलत जातील आणि त्याप्रमाणे सर्वच पक्षाच्या प्रमुखांना त्यांच्या तसे निर्णय घ्यावे लागतील।